रिडेव्हलपमेंट सुरू झाल्यावर सगळं लक्ष कॉर्पस आणि एक्स्ट्रा कार्पेट एरियाकडे जातं, पण सोसायटीच्या स्वतःच्या बँक अकाउंट आणि फिक्स डिपॉझिटचं काय होतं हे कोणी विचारतच नाही. सोसायटी बरखास्त होणार नसली तरी इमारत रिकामी होणार आहे, मग तिचे आधीचे पैसे, सिंकिंग फंड, FD कुठे आणि कसे सुरक्षित राहतात? एका सोसायटीकडे सिंकिंग फंड मध्ये चांगलीच रक्कम जमा होती. रिडेव्हलपमेंट सुरू झाल्यावर काही काळ त्या पैशांचा हिशोब नीट ठेवला गेला नाही आणि कमिटी बदलल्यावर नवीन सदस्यांना नेमकी रक्कम आणि तिचा उपयोग काय झाला हे सांगणं फार कठीण गेलं. या संदर्भातील 5 महत्वाचे पॉइंट. पहिला पॉइंट, सोसायटी बरखास्त होत नाही. रिडेव्हलपमेंटच्या काळात सोसायटी ही कायदेशीर संस्था म्हणून अस्तित्वात राहतेच आणि तिचं रजिस्ट्रेशन आणि बँकेचं खातं चालूच राहतं. दुसरा महत्वाचा पॉइंट, सिंकिंग फंड आणि रिपेअर फंड वेगवेगळे ठेवा. रिडेव्हलपमेंटच्या पैशामध्ये सोसायटीच्या आधीच्या फंडची रक्कम मिसळू नका, मिक्स करू नका. वेगळा आणि स्पष्ट हिशोब ठेवा. तिसरा महत्वाचा पॉइंट, FD रिन्यू करत राहा. रिडेव्हलपमेंटच्या धामधुमीत जुन्या FD कडे दुर्लक्ष होतं. त्या वेळेवरती रिन्यूअल होत आहेत याची जबाबदारी एका सदस्याकडे, खजिनदारांकडे द्या. चौथा पॉइंट, प्रत्येक जनरल बॉडी मीटिंग मध्ये हिशोब सादर करा. सोसायटीच्या स्वतःच्या पैशांचा स्टेटमेंट दरवेळी सगळ्या मेंबर समोर मांडा, त्यामुळे पारदर्शकता वाढते. पाचवा पॉइंट, नवीन कमिटीला हस्तांतरण व्यवस्थित करा. कमिटी बदलल्यास सगळे फायनान्शियल रेकॉर्ड्स आणि बँकेचे ऍक्सेस ऑफिशियली नवीन कमिटीकडे हस्तांतरित करा. तुमच्या सोसायटीच्या जुन्या फंडचा हिशोब स्पष्ट ठेवला जातो का? कॉमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला सोसायटी फंड मॅनेजमेंटचं PDF गाईड आणि नियम पाठवतो.